मला सवय आहे कष्टाची. काय जेवणार नाही आहेस का? नको राधा, मला भूक नाहीये, तू खाऊन घे. हो, भूक लागली ना की आपलं डोकं काम करणं बंद करतं. मग चिडचिड होते, रडायला येतं, मन अशांत राहतं. आता मुंग्याचंच बघ ना, आधी नाही नाही म्हणतो आणि मग त्याची रडारड होते. मग त्याला असं पकडून असं बसवावं लागतं आणि असं गरमागरम छान ताट वाढून दिलं ना की मग खातो बरोबर. कसं आहे ना विराजस, पोटात अन्न असलं ना की डोकं आपोआप शांत राहतं. आणि काही सुचायला हवं असेल तर माणसाने जेवायलाच हवं. आता जेवणार आहेस की मी? राधा, मी खरंच तुझ्या सोबत आहे, कायम. आणि ते आता कधी काही लपवणार पण नाही तुझ्यापासनं. आई, अरे आता याची गरजच नाहीये. इतकी गुणाची मुलगी असताना आपल्याला विराजसची काळजी करायचं काहीच कारण नाहीये. अरे सगळ्या घरातल्यांचं करते ती, मग आपल्या नवऱ्याला ती उपाशी ठेवेल का? हां, आता आपल्याला विराजसची काहीच काळजी करायची गरज नाहीये. आता क्लिकच घेईल त्याची काळजी. काय काय म्हणालीस? काय म्हणालीस? कोणासमोर तोंड उचकतेस असं काही भान आहे का तुला? हा, माझ्याशी आतापर्यंत असं बोलण्याची हिंमत नाही झाली कोणाची. कोण आहे मी? मसाला किंग विजेंद्र बिराजदार. एवढ्या कमी वेळात ज्यांनी मसाल्याचा व्यवसाय सगळीकडे पसरवला तो विजेंद्र बिराजदार. आणि त्या विजेंद्र बिराजदारला अक्कल शिकवतेस तू? विजेंद्र बिराजदार जे काय करतो ना ते सगळं योग्यच करतो, लक्षात ठेव. अहो, मी काय म्हणते जरा ऐका ना. दुसऱ्याने केलेला मसाला तुम्ही तुमच्या नावावर करताय, हे बरोबर नाहीये. मला अक्कल शिकवतेस आणि डोळ्यात डोळे घालून बोलतेस? तुला तर मिळेल.
देवा, 20 वर्षांपूर्वी माझ्याबरोबर जे घडलं ते राधेबरोबर नको करू देऊ. मी हात सोडते तुला. सांभाळ रे देवा. पुसून घे. इथे चपलेपाशी. थांब तिथे. ते तिचं काम आहे, तिनेच करायचंय. मी राधाशी लग्न करून तिचं आयुष्य अजून कॉम्प्लिकेटेड करतोय का? काय प्रॉमिस केलं होतं चंदू शेटना आणि काय घडतंय? माझ्यामुळे तिला फक्त त्रासच सहन करावा लागतोय. माझ्यामुळे विराजच त्याच्या आई वडिलांपासून दुरावलाय. एवढ्या लाडाकोडात वाढलेला मुलगा पण आज माझ्यामुळे त्याला हे असं बाहेर जमिनीवर झोपावं लागते. अरे, हे ब्लँकेट तर राधाने मला पांघरायला दिलं होतं आणि ते दुसरं ब्लँकेट ते तर धुवायला टाकलंय. म्हणजे आता राधाकडे ब्लँकेटच नाहीये. हे बिचारी एवढ्या थंडीची कुडकुडत असणार आतमध्ये. नाही नाही, आपण हे ब्लँकेट राधाला दिलं पाहिजे. पण कसं, असं डायरेक्ट कसं जाणार आतमध्ये? किंवा नाही नाही नाही, विराजच काही पर्यायच नाही. हे ब्लँकेट द्यावंच लागेल तिला. येस येस, काही करून द्यावं लागेल. राधा, ब्लँकेट. आणि हेच द्यायला ऍक्च्युली यायचं